सांगली आणि सातारा स्पेशल लाटे वडी बनवून इथं तयार आहे. बघू शकता खमंग आणि खुसखुशीत, वरून तेवढीच खुसखुशीत आणि आतून तेवढीच मसालेदार अशी लाटे वडी आपली बनवून तयार आहे. बघू शकता छान अशी टेस्टी वडी होते ना 8 ते 10 दिवस आरामात टिकते. तर याची रेसिपी बघूयात. चला तर मग इथं खोबरं घेतलंय आपण किसून मिक्सरमधनं बारीक करून घ्यायचंय. इथं कारळे घेतले, जे बारीक कारळे असतात ना ते घ्यायचेत, ते भाजून घ्यायचेत आपल्याला. भाजून ह्याला पण मिक्सरमधनं आपण याचा कूट करून घ्यायचा आहे. खोबरं आणि कारळ्याचं कूट हे महत्त्वाचे इन्ग्रेडियंट्स आहेत ह्यातले. आता आपल्याला काही खडे मसाले भाजून घ्यायचे आहेत. त्याच्यामध्ये दालचिनी, जिरं, लवंग आणि काळी मिरी थोडीशी टाकले, ते भाजून त्याची देखील आपल्याला अशी मोठी मोठी जाडसर पावडर वाटून घ्यायची. आता हे तिन्ही मसाले आपले तर वाटून झाले. तिथं लसूण देखील मी वाटून घेतलेलं आहे. आता आपल्याला पीठ मळून घ्यायचंय. पीठ मळताना आपण बेसन वाटी 2 पीठ घ्यायचंय. सगळी पीठं चाळून घ्या, जेणेकरून काही आळी वगैरे असेल तर ते कचरा वगैरे राहत नाही. मग आता इथं दोन्ही पीठ आपल्याला चाळून घ्यायचे. बेसन पीठ 2 वाटी, मैदा 1 वाटी आणि तांदळाचं पीठ एक अर्धी वाटी टाकायचं, जेणेकरून तांदळाच्या पिठाने त्याला कुरकुरीतपणा छान येतो. आता ही सगळी पिठं आपल्याला एकसारखी मळून घ्यायची. पीठ मळताना पण आपल्याला त्यात काही कोरडे मसाले घालून घ्यायचे आहेत. ही वडी मोस्टली सातारा सांगली भागामध्ये लाटी वडी म्हणून ओळखली जाते. काही ठिकाणी मसाला वडी देखील बोलतात, पण आमच्याकडे सातारा भागात तर लाटी वडी म्हणतात ह्याला. जास्त करून हे आपण जे रुखवत वगैरे असतात किंवा बुत्ती वगैरे असते लग्नाचे, त्याच्यात जास्त प्रमाणात बनवली जाते. संक्रांतीच्या वेळी खूप प्रमाणात बनवली जाते. तुमच्या वडीला काय म्हणतात मला कमेंटमध्ये न सांगा. चॅनलवरती नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा, शेअर करा. आता इथं आपली पिठं चाळून झालेत. आता आपल्याला ह्यात काही वस्तू घालून घ्यायच्या आहेत, जसं की मीठ, मिरची पावडर. ते तुम्ही तुमच्या अंदाजाने घालू शकता, कारण पिठं तुम्ही किती घेणार आहे त्याच्यावरती ते डिपेंड आहे. आता इथे तांदळाचं पीठ देखील आपण चाळून घेऊयात. तांदळाचं पीठ जास्त प्रमाणात घालायचं नाही, फक्त थोडासा कुरकुरीतपणा येण्यासाठी त्याला आपल्याला तांदळाचं पीठ घालायचं आहे. आता इथं एक छोटे 2 चमचे हळद घालून घेतलेले आहे. हळदीबरोबरच आपल्याला मिरची पावडर देखील त्यात घालून घ्यायची तिखटपणासाठी. तुम्हाला जर तिखट आवडत नसेल नाही घातली तरी चालतंय, थोडीशी घालायची, टेस्ट छान येते. मीठ घालायचं आहे चवीनुसार. ह्याच्यात परत पांढरे तीळ घालायचे आहेत आपल्याला. पांढऱ्या तिळाची देखील खूप छान अशी चव येते. आणि पांढरे तीळ घातल्यानंतर आपल्याला ह्याच्यामध्ये ना सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. आणि तेलाचं मोहन घालून घ्यायचं आहे. 2 ते 3 चमचे चांगलं उकळून तेल घेतलेलं आहे, ते गरम तेल घालून घ्यायचं. हिंग घालून घ्यायचं चवीनुसार. आणि हे तेल ना सगळ्या पिठाला आपल्याला चोळून घ्यायचं आहे. अगदी सगळ्या पिठाला हे तेल लागलं पाहिजे, तरच आपली वडी वरून छान अशी खुसखुशीत होणार आहे आणि जास्त दिवस टिकते. मग हे असं पीठचं सुरुवातीला तेल गरम असतं, त्यामुळं असं कशानं तरी मिक्स करून घ्यायचं. परत नंतर हाताने मिक्स करायचं आणि थोडं थोडं पाणी घालून आपण हे सगळं व्यवस्थित घट्टसर असं मळून घेणार आहे. जास्त पातळी मळायचं नाही, छान असा घट्टसर गोळा बनवून घ्यायचा. आणि पीठ मळून झाल्यानंतर एक त्याला 5 मिनिटं भिजू द्यायचं. तोपर्यंत आपण परत एकदा काय करणार आहे, आपण जे वाटून घेतलंय ना ते सगळं आपल्याला एकत्र मसाला करून घ्यायचा. मग सगळं एकदा मिक्सरला फिरून घ्यायचं. तुम्ही हाताने मिक्स केलं तरी चालतंय. इथं कोथिंबीर धुवून घेतली, कोथिंबीर देखील आपल्याला बारीक चिरून घ्यायचे. आता पीठ भिजवून आपल्याला 5 ते 10 मिनिटं झालेली आहेत. आता ह्याची बारीक अशी गोळी घ्यायची आणि आपण चपाती लाटतो ना त्या पद्धतीनं आपल्याला लाटून घ्यायचे. बघा एवढी जाड ठेवायची, जास्तही जाड ठेवायची नाही. आणि त्याच्यावरती आपल्याला आता सगळे मसाले लावून घ्यायचे आहेत. सुरुवातीला ना आपण जो मसाला वाटून घेतलाय ना तो अगदी भरभरून दाबून लावून घ्यायचा, जेणेकरून वडी भाजताना किंवा तळताना आपला मसाला बाहेर येणार नाही. छान असा सगळा मसाला व्यवस्थित लावून घ्यायचा. सुरुवातीला हा मिक्स केलेला मसाला लावायचा आणि त्याच्यावरून थोडंसं खोबरं टाकायचं. छान असा सगळा मसाला व्यवस्थित लागला ना तर तुमची वडी खमंग आणि खुसखुशीत होणार आहे, चवीला छान होणार आहे. एकसारखा सगळा मसाला लावून घ्यायचा. त्याच्यावरून आपण किसून बारीक करून घेतलेलं खोबरं देखील घालून घ्यायचं. खोबऱ्याची देखील खूप छान चव येते. त्याच पद्धतीने आपल्याला त्याच्यावरती कोथिंबीर देखील घालून घ्यायचे. सगळे मसाले टाकले की परत एकदा लाटण्यानं आपल्याला त्याला दाबून घ्यायचं, म्हणजे सगळे मसाले त्या चपातीला चिटकून राहतील. हे बघा या पद्धतीने सगळे भरभरून अशी कोथिंबीर देखील टाकलेली. कोथिंबीर चिरताना बारीक चिरायची, म्हणजे त्याला चिटकून राहते. आणि हे सगळं लाटण्यानं आपल्याला व्यवस्थित एकसारखं करून घ्यायचं, जेणेकरून सगळा मसाला चिटकून राहील. आणि त्याची आपण ना जशी भाकरवडी बनवताना जशी गुंडाळी करतो ना तसं या पद्धतीने बघा दाबून दाबून असं ह्याचा रोल करून घ्यायचा छान असा. आणि हा रोल एकदम घट्ट करायचा, जेणेकरून कुठलाही मसाला त्यातून तळताना किंवा वडी आपण वाफवताना बाहेर येणार नाही. आणि असा रोल करून झाला ना घट्टसर की आपल्याला आपल्या आवडीनुसार जेवढा पाहिजेत तेवढ्या साईजमध्ये वड्या कापून घ्यायच्यात. कारण वड्या कापून उकडून घेतल्या ना तर तळताना सोप्या जातात. हे बघा छानसर असा आपला घट्टसर असा रोल बनवून तयार झालेला आहे. तुम्ही तुमच्या आवडीनुसार ह्याला कट देऊ शकता. आणि मग आता आपल्याला हे डायरेक्टली देखील तुम्ही तळू शकता, पण डायरेक्टली तळलं की मसाला बाहेर येण्याची शक्यता असते. त्याच्यामुळे शक्यतो आधी एक 10 मिनिटं तरी वाफवून घ्यायच्या वड्या, म्हणजे जास्त दिवस टिकतात. आता आपण ह्या सगळ्या वड्या अशा
कापून घेऊयात. त्याचे सुरीने एकसारखे बघा असे काप करायचे तिरके तिरके, म्हणजे वड्यांचा आकार छान दिसतो. हे बघा आपल्या सगळ्या वड्या अशा आपण एकसारख्या कापून घेणार आहोत. ह्यात तुम्हाला मसाला बघा किती अगदी व्यवस्थित परफेक्ट असा सगळाकडं मसाला लागलेला आहे. थोडंफार निघालेलं असेल तर चिटकून घ्यायचं ते. आणि आता ह्या वड्या सगळ्या चाळणीत तेल लावून घेतले चाळणीला, आणि त्या आता आपण वाफवून घेणार आहे. प्रत्येक वड्यांना आपण एक 10 मिनिटं वाफ द्यायची, म्हणजे छान अशा वड्या वाफवून तयार होतात. आपल्या इथं 2 ते 3 बॅचेस झालेल्या वड्यांच्या. मग आपण सगळ्या वड्या एकदम वाफवून घेतल्या. वाफवून त्याला थंड करून घेणार आहे. छान अशा वड्या वाफलेल्या आहेत बघा. त्याचा कलर चेंज झाला की लगेच समजतं वड्या वाफवून झाल्यात. आता हे दुसरी बॅच आहे आपली, ही देखील छान अशी याला वाफ काढून घेऊयात. छान इथं आपल्या वड्या तयार झालेल्या आहेत, लाटीव वड्या तुम्ही बघू शकता. आणि ह्याला ना गरम असताना तळायचं नाही, थंड करून घ्यायच्या आणि तळायच्या. अशा देखील खायला छान लागतात, पण तळल्या ना की अजून कुरकुरीत होतात. मग आता आपण इथे ह्या वड्या तळून घेणार आहे. ह्या थंड झालेल्या वड्या आहेत एकदम. इथं तेल गरम करायला ठेवले आणि सगळ्या वड्या आपण तळून घेणार आहे, लाटीव वड्या आपल्या. तेल छान गरम झालं, जास्तही तेल गरम करायचं नाही, अगदी हलकं तेल गरम असावं. आणि त्यात सगळ्या वड्या एक एक करून आपण सोडून घेणार आहे आणि तळून घेणार आहे कुरकुरीत होईपर्यंत. गोल्डन रंग त्याला आला पाहिजे. छान अशी आपली लाटीव वडी तयार आहे. तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंटमध्ये नक्कीच सांगा. आणि तुमच्याकडे ह्या वड्यांना काय बोलतात हे देखील मला सांगा. परत भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसह.